हे बघा या साईडला तोडा असत 1 2 आणि बरीचशी असत आहे आंब्याची वगैरे सुकी, तर ती आपण आता सध्या फोडतो. गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या स्टॉकला आहेत, फक्त फोडून वापरूची आहेत, बाकी काय विषय नाही. तर पाणी वगैरे गरम करू लागतं. तर मंचात कचरो वगैरे भरपूर आहे, तर घराचं काम चालू असल्यामुळे नको असलेल्या गोष्टी साईडला ठेवला. बाकी काही नाही, बाकी सगळा क्लीन आहे. दादा तिकडे का लाकडा फोडतो. चला, तर या साईडला तिकडे फोडलेली आहे थोडीशी आणि या साईडला चालू होत फोडून. ही ओली असत थोडीफार म्हणून ते का ऊन लागावं, म्हणजे सुकली ना थोडीशी पोटात ओली असते ती पावसात भिजल्यामुळे, तर ती मग सुकली काय पेटत बरी. हा कुऱ्हाडीने फोडूची लागतात, तर इतकी फोडलं अर्ध्या 1 तासाच्या आसपास आणि बरीचशी आहे. फोडू तितकी थोडीच, फक्त दमते तेवढी थोडी थोडी फोडायची दमल्याशिवाय. पाऊस चालू झाला आहे बघा. आमचा स्लॅपही पडला नाही आणि पावसानं जोर केला ना आता. अवकाळी पहिलो पाऊस. हा बघा काय वातावरण झालं बघा, 1 नंबर. हडेच्या बाजून येलो असं वाटतं. आमच्या घरात आता गळतला स्लॅब फक्त मारूचा रावला वर आणि पाऊस इलो. स्लॅब टाकल्यावर इलो असतो ना तर पाणी मारूक तरी नको होता. चला खाली भिजाक होताला उगाच. हा गारे गार पाऊस, गार पाऊस. ए हड हड ऐका का बाहेर गाला. आई हा साहेब चल बस आहे. तरी हे इतक्या गळत नाही हा बघा. वरती पूर्ण मारलेले आहेत पत्रे, फक्त स्लॅब होता बाकी. काय वास येता बघा, माती येतो. आमची लाकडा भिजतली घरा फोडला होती, लाकडा फोडलेली भिजली असतली. जास्त वेळ नाही लागत वाटतं, खेळ असतले भरपूर सेंटरिंगचं काम चालू असल्यामुळे. हे बघा इतक्या सिमेंट भिजणं होता आपला, तरी 80-85 गोणी पिशवी आहे सिमेंट. तर ह्या सगळं झाकून ठेवलं आणि पाऊस हे बघा किती लागलो. सिमेंटला आपण जास्त टाकू शकत नाही असा उघड्यावर, जरासा भिजला तरी पण पूर्ण ते काय खडा होता देतो. बघूया 2-3 दिवसात स्लॅब होत होता म्हणून ठेवलेला. बघूया कलर बघ काय केलं ना तो. गायरे पडा होते, गारे. कसलो पाऊस हा बघा, जबर पाऊस. आणि तो पण मार्च ना एप्रिलमध्ये. एप्रिलची 2 तारीख आहे, 3:30 वाजले. बघा कसला फुगला बघा सगळा. गाडीत माझ्या पाणी जाताला गाडी बरोबर आणि सगळा टाकीत पाणी जायचं भीती. आता बघूया कमी व्हायचं आउटलुक गावात. बघ कंटिन्यू अर्धा पाऊण तास पाऊस लागता आहे बघा. सगळा भिजला, काहीच सुक्या नाही. स्लॅब घातलेला असता तर बरा होता. आतमध्ये घरात पण पूर्ण गळता आमच्या, सगळाच भिजता. प्रमाणाच्या बाहेर वाटलेला त्याच्यापेक्षा जबर पाऊस लागायला सुरुवात झाली आहे. तो बघा आपला पाणी पाटानं व्हावता बघा. हे बघा हे कमीत कमी अर्धा पाऊण तास झालं असंच लागता कंटिन्यू. आंबे वगैरे सगळं आता बघू करत नको, कलमाचे आंबे वगैरे काही एक गावाचा नाही सध्या, सगळा महाग होताला. एकदा लागान गेलो वाटलं कमी झालो, परत डबल इलो जोरात. तो बघा व्हाळांका पाणी येत असला चालू राहिला तर. पाऊस गेलो काय तुमका दाखवतोय वापेल तो किती पाणी फाटला. आता लाईनीत 5 पोल पडले आहेत हे एका जांभळीमुळे. एक जांभळ आडवी पडली आहे, इकडनं 5 पोल सगळे पूर्ण जमिनीक लागले तसे. मी वाट बघत अजून. नमस्कार, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ म्हणजे मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्सच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा मस्तपैकी संध्याकाळच्या 4-4:15च्या आसपास स्वागत. असं वाटत नाही थोडंसं कोवळा होऊन पण आता येईल. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालो आणि बरेच गोष्टी घडल्या आहेत. फक्त इंट्रो लेट शूट करते त्याच्यामुळे माका माहिती आहे व्हिडिओत काय काय झाला पुढेचा. तर तुम्ही एकदा बघा म्हणजे ह्याच्यानंतर अंदाज येत थोडासा थंबनेल वगैरे बघून.
तर बरेचशा गोष्टी काय काय घडल्या. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. पहिले सगळे आंबे दादांनी नेल्यान. भरपूर पडलेले आंबे कचऱ्यासारखे हे बघा. आणि धरले आहेत बघा किती ते दिसत नसतले. आणि ह्या बाजूक पूर्ण अंगण वगैरे, अंगण नाही वापो म्हणतो आपण, जो पूर्ण पड असतं म्हणजे ज्याच्यात आपण भातशेती वगैरे काय करत नाही. ह्या पण पूर्ण फुगलेलं, पण गरमी एवढी आहे ना त्याच्यामुळे सगळं कमी आलं आहे बघा. तर एवढं पाऊस लागलो. तर लॉन्चसाठी एक काम एक नंबर झाला, पण फुटले आहेत सगळे. याची भेदका करूची तर 1 2 3 आणि 4 हे सगळे थैलेच आहेत काय. भरपूरच गावले. म्हणजे केवढं पाऊस लागलो बघा अवकाळी. इतक्या सगळ्या आंब्यांचं नुकसान झालं. हे फक्त एका आंब्याचे आंबे आहेत आणि बाकी असे बरेच आंबे असतील. खाली गेलेलं ह्यो पडलेलो फणस काय. फणस पडलो मनान दिले नाही त्यात म्हटलं नाही तर काढणार ना ते बघा. भाजी करूक भेटतो नाही. पावसाची गरमागरम भजी चालू आहे बघा. कॅटरेसवाले मस्तपैकी खेकडा भजी असा कांद्याची. खेकडा भजी म्हणतात कारण एका खेकड्यासारखं शेप येत आहे बघा. हा 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 जबरदस्त. पाऊस लागलो ना काय चलत जावं असे बाजारात. मजा यायची मित्रांसोबत. आणि वडापाव किंवा चायनीज सूप वगैरे तसला खाऊ. खाली बघूया त्याला आंबे दाखवतो तुमका. मातीचा वास एवढं भारी येतं ना, म्हणजे मिरगाचा पाऊस लागतो ना सुरुवातीचो, तर तसं अवकाळी पाऊस लागलो. कमीत कमी अर्ध्या तासातो. हे बघा इतक्या पाणी गेला ना. भयानक पाऊस भयानक. आणि यंदाच्या वर्षातलं पहिलं होतं हे. आपण जेवण करून देवपानाचा जेवणही करीत. देवपानाचा एखादा व्हिडिओ बनवला असते, पण आता देवपान आमच्याकडे कोणाचा नाही. वर्ष संपली आमची. हा बघा अजून खालती वातावरण आहे ह्या साईडला पूर्ण. तर बऱ्याच ठिकाणी आज पाऊस लागलो नाही. फक्त ती जांभवडा खूप पोवड्यापर्यंतच पाऊस अकडे लागलो. बाकी खळत नाही पाऊस. लाकडा परत भिजली आहेत एकदा. ती पण थोडीशी भिजली आहेत. ही हल्ली केलेली आहेत. हिची आहे बघा शिरडा मोडली आहेत बरीचशी वाऱ्यान. खराब झाली. वादळात तेवढा होतं त्याच्यामुळे वाले पण बरेचसे धरत होते, पण मोडलात. आता पाणी लावायची गरज नाही का इतक्यात 2-4 दिवस. खेकडे पण भेटले असते, पण सध्या आमच्या ओढ्यांका पाणी नसतं. सुक्यात भेटतील पण किरडूवांचे चान्सेस जरा जास्त असतात. त्याच्यामुळे रिस्क घेत नाही आता. आणि पुढे गुड न्यूज सांगते आता लगेच. तर मंडळी बरेच दिवस मी सांगत होते की सानवीची तब्येत वगैरे डाऊन असतं किंवा इतर गोष्टी, म्हणजे घराचं काम चालू आहे, रेग्युलर व्लॉग येत नव्हते तेव्हा. तर असे विषय असायचे. त्याच्यानंतर बऱ्याच व्हिडिओ सानवी दिसलेला. तर त्याच्यानंतर काही जणांनी कमेंट केलं. काही म्हणजे 50% लोकांनी आपल्या कमेंट केल्याने की तुमच्याकडे गुड न्यूज आहे काय किंवा सानवी प्रेग्नेंट आहे काय. तर ॲक्च्युली विषय सानवी प्रेग्नेंट होता आणि आमका पुत्ररत्नाचं लाभ झालं. म्हणजे आमका बेबी बॉय झालो असा. आणि सध्या तरी काय दाखवू शकत नाही त्याच्यामुळे. आणि व्हिडिओत इतकी कंडिशन झालेली की आम्ही व्हिडिओ शूट करणार होतो सानवीने. मी त्याला सांगितलेलं की आपण व्हिडिओ शूट करूया आणि गुड न्यूज सांगाया. तर सुरुवातीक आम्ही सांगितलं नाही गुड न्यूज, कारण बरेचशा गोष्टी असतात ना जे काही लोकांका बघवत नसतात. सगळेच म्हणत नाही, काही लोक असतात तशी त्यांना बघवत नसतात. आणि सगळ्या त्यांच्यापर्यंत ऑटोमॅटिकली आपल्यामार्फत आपण स्वतःहून पोचवतो असे व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे. तर त्यांना काय बघू घराकडे यायची गरज लागत नाही. आणि बरेचशी गोष्टी असतात तशी अंधश्रद्धा वगैरे काय नाही, पण नजर ही गोष्ट रिअल असतं आणि बऱ्याच जणांका अनुभव असतात सगळ्यांकाच. तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आमच्यावर कंट्रोल ठेवून आम्ही सांगितलं. म्हटलं थोड्या नंतर सांगायचं. आणि थोडा लेट करत गेला आणि घराचे प्रॉब्लेम त्याच्यात. फायनली 28 तारखेला दीड ते 1:45च्या आसपास काहीतरी, म्हणजे 1:37ला बेबी बॉय झालो आमका. तर बारसं वगैरे आता पुढे होती. 5वी झाली काल करणार होतो व्हिडिओ, पण ते का पण सहसा कोण आमच्याकडे शक्यतो येत नाही 5वी वगैरे. म्हणजे जास्त अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणू शकत नाही, इफेक्ट वगैरे त्याचे वाईट होतात म्हणजे असं म्हणतात, माका पण माहीत नाही. तर त्याच्यामुळे शक्यतो कोण जात नाही. लहान मुला ज्यांच्या घरात किंवा गाभण वगैरे गाई म्हशी असतील ना जनावरं वगैरे, किंवा ज्यांच्या घरात प्रेग्नेंट बाई वगैरे असतात किंवा महिला असतात, तर ते शक्यतो त्या घरांतून जात नाही. तर म्हणून आपण शक्यतो जास्त कोणाला सांगत नाही. आणि त्याचं सगळं लोड आपल्या पडलो म्हणजे कामाचं वगैरे. तर म्हणून कालचं पण व्हिडिओ शूट करू नाही 5वीचं. आणि बेबी
बॉय आमचा, तर ते का दाखवचं वगैरे शेवटी तर बारशाच्या नंतरच दाखवीन किंवा बारशा वक्त दाखवीन. जमा तसा बघूया, जास्त काय बारक्याक सध्या फोकस करू शकत नाही आपण यूट्यूबवर. पण बऱ्याच जणांनी कमेंट केल्याने सगळ्यांच्या कृपा आशीर्वादान किंवा सगळ्यांचं एवढं सपोर्ट असताना पाठी, तर त्यांच्यामुळे आमका आज एवढं म्हणजे भारी वाटतं ना बेबी बॉय झाल्यावर. आणि गर्ल झाली असती तरी काय नव्हतं, कारण फर्स्ट टाईम होता त्याच्यामुळे आम्ही सगळीजणं एक्साइट होतो घरात. कारण आमच्या घरात बारक्या कोणच नव्हता, म्हणजे माझ्या जन्मापासून आमच्या घरात नंतर कोणच जन्मलं नाही. 2 जण बहिणी होते तर ते मुंबईत जन्मले आणि बाकी आमच्या घरात कोणतं असं जन्म नाही माझ्या जन्मानंतर. तर फायनली बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात आपण माझाच बारक्या, तर त्याच्यामुळे बारसं वगैरे जोरात असतो. आणि बघूया त्याचा व्हिडिओ वगैरे शूट करेन. बरेचसे गप्पा सांगितले ह्या कधीपासून शूट करत होता, आज पण तो पोल वगैरे पडले, बरेचशे गोष्टी कंटेंट सगळे एकत्र येले काय येतात. आता पाऊस लागलो पहिलं कंटेंट म्हणजे, दुसरं म्हणजे आमच्याकडले पोल पडले आणि सगळी लाईन खराब झाली. म्हणजे 5 पोल पडले होते एका लाईनी सरळ, तर थंय गेलेलं आहे. थैनं घरा गेले तर भजी करत होते दादाने. त्याच्यानंतर ते आंबे पडलेले ते निवडले आहेत. तर त्याच्यानंतर भाजी पण फणसाची जनता भाजी, तर तो पण फणस पडलेला भेटलो, त्याचा पण सुरुवात केली नाही भाजी करू. तर असे बरेचसे कंटेंट होतात. अजून एक गुड न्यूज आहे, तर ती तुमका पुढच्या व्हिडिओ देतले. तर आजचा व्हिडिओ आवडलो असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. भेटूया का नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.